त्यांना आरोप आहे की राज्य सरकार आश्वासनं देतं मात्र नंतर फसवणूक करतं. मुंबईतही तेच झालं. आता मी ऐकतोय, समजून घेतोय, मात्र तुम्हाला अल्टिमेटम मी दिलाय 3-4 दिवसांचा. नाही, असं आहे की काल माननीय विखे पाटील साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत, उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मराठा समाजाचे खूप मोठे नेते आहेत, 4 पिढ्या त्यांचं नेतृत्व राज्यामध्ये, त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा केली आणि मग ते पक्षाचे अभ्यासक आहेत त्यांना पाठवून त्यांच्याबरोबर चर्चा करून पुन्हा जनतेसमोर ते जे म्हणतायत ते बरोबर आहे वदवून घेतलं. नाही तर उद्या काय होतं की दादानी घेतलं, प्रसाद लाड आले, दादा बोलले आणि उपोषण मागे झालं, असं नाही केलं. तर समाजासमोर त्यांच्याकडनं वदवून घेतलं अभ्यासकांकडनं की बाबा याच्यातल्या त्रुटी काय आहेत का, तिथे 1-2 त्रुटी वाटल्या त्याचाही बदल करून घेतला. त्यामुळे समाजासमोर देखील फार स्पष्ट भूमिका गेली, सरकारची पण भूमिका फार स्पष्ट गेली. आणि मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून, एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक मनोजदादाचा भाऊ म्हणून किंवा एक आमदार म्हणून म्हणा आता, किंवा देवेंद्रजींच्या बाजूनी सरकारमधला एक भाग म्हणून आम्हाला जेवढं समाजासाठी करता येईल ते 100% नाही तर 1,00,000% आम्ही करायचा प्रयत्न करू. यामध्ये पुन्हा एकदा मी सांगतो की याच्यामध्ये कुठल्याही समाजाचं काढून आम्हाला काढून घ्यायचं नाही किंवा आमचं काढून कोणाला द्यायचं नाही. आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला घ्यायचं आहे. जे सरकारने मान्य केलं ते त्यांना देण्याचा आपण प्रयत्न. आतापर्यंत जरांगे पाटलांची जी उपोषण आहेत ते बराच वेळ चाललेले आहेत, मात्र अवघ्या काही तासांमध्ये उपोषण सुटलं. असे कोणते कोणते तुम्ही फॉर्म्युले वापरले? सगळे फॉर्म्युले तुम्हाला थोडी सांगायचे असतात. असं आहे की एक गोष्ट आहे की परत नाही तर त्याचं काहीतरी तुम्ही बातमी चालवा, ब्रेकिंग प्रसाद लाडने वापरला फॉर्म्युला, असं काही नाही. दादांचं जे म्हणणं होतं की जे तुम्ही आम्हाला गॅझेटमध्ये दिलं, लेखी दिलं, त्याच्यातले हे मुद्दे राहिले. मुद्दे काय होते? सर्वसामान्य मुद्दे होते. अधिकारी भांडणं लावायचं काम करतात, गोरगरीब जनतेला अधिकारी फसवतात, त्यांची कामं करत नाहीत. आज मुलांच्या ऍडमिशनचा प्रश्न, मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न, कुटुंबांच्या जे आमचे बलिदान गेले त्यांच्या कुटुंबांच्या मुलांचा नोकऱ्यांचा उरलेला प्रश्न, जे गुन्हे दाखल झाले गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न, अनेक विषय, सारथीचा प्रश्न, व्याज परतावा देण्याचा प्रश्न, छोटे छोटे मुद्दे. सरकार दरबारी कोण जाऊन काय सांगतं आणि दादांना येऊन कोण काय सांगतंय कळत नव्हतं. पण आताची जी भूमिका आहे की जे दादा सांगतील ते या कानातनं ऐकलं जाईल आणि या तोंडातून सरकारला सांगितलं जाईल. हा अधिकार माझा आहे आणि तो अधिकार मी कमवलाय माझ्या स्वतःच्या हिमतीवर आणि तो मी जाऊन बोलीन निश्चितपणे. आणि कुठल्याही समाजाच्या नेत्याला जर जराही चुकीचं वाटत असेल तर मी त्यांनाही वैयक्तिक भेटून आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू. एक प्रश्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.